धर्मसंपन्नतेचा अभाव आल्यामुळे आणि काही पोंगड पांडित्य खोट्या विद्वानांनी आपल्यामध्ये धर्मनिरपेक्षता नावाची एक अफू गांजाची गोळी आपल्याला खायला घातली आणि त्याने आपल्याला भ्रमिष्ट केलं, भ्रांत केलं. आपल्या जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ आणि राजनैतिक दलांमध्ये भारतीय विभागले गेले आणि विभागलेल्या भारतीयांचा लाभ, दुष्ट लाभ अभारतीय संस्कृती असलेल्या जिहादी, अतिरेकी आणि ख्रिश्चन धर्मांतरण करणाऱ्या मिशनऱ्यांनी घेतला. कम्युनिस्ट नावाची एक चळवळ उभी केली गेली. समाजवादाच्या नावाने भारतीय सभ्यता कशी मारते, जी भारतीय सभ्यता आजही जगाला मार्गदर्शक आहे. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, हे जिचं अंतिम लक्ष्य आहे. सर्वे सुखिना संतु, या जगातला प्रत्येक जीव सुखी व्हावा, सर्वांचं दुःख निवारण व्हावं, सर्वांची पीडा निवारण व्हावी आणि सर्वे सुखी संतु, सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया. म्हणजे संतू म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख नाही, प्रत्येक जीव सुखी व्हावा. प्रत्येक जीवाच्या कल्याणार्थ प्रार्थना करणारा हा भारतीय धर्म. सत्य वसुधैव कुटुंबकम, पृथ्वी, वसुधा म्हणजे पृथ्वी, ती पृथ्वीच एक कुटुंब आहे आणि ते कुटुंब सुरक्षित व्हावं आणि त्या कुटुंबामध्ये मैत्र जीवांचे घडो. जो जे वांछील तो ते लाहो म्हणणारे माऊली आणि त्यांचं तत्वज्ञान त्यांच्याच भूमीमध्ये आज संकटात आलंय. तुकोबांनी ज्या गाथा म्हटल्या, हा सान थोर भेदाभेद अमंगळ, लहान थोर भेदाभेद करणं हा अमंगळाचा विषय आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन पंढरीनाथाचं वाळवंटामध्ये दर्शन घेऊन चोखा मेळा आणि ज्ञानेश्वर माऊली उरावरू भेटतात. कुठचाही भेदाभेद राहत नाही. जात, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ त्या वाळवंटामध्ये पायाखाली तुडवलं जाऊन हरीचा गजर होतो. पांडुरंग प्राप्तीची तहान भागवली जाते. अशी उच्च कोटीतली ही आपली आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता आपल्या भारतामध्ये षडयंत्रपूर्वक आपल्या भाबडेपणाचा, आपल्या निष्पापपणाचा, आपल्या परोपकारांचा, आपल्या अतिरेकी झालेल्या सद्गुणांचा, हो सद्गुण सुद्धा अतिरेकी होतात. दुष्टांचं निर्दालन करताना जर छत्रपती शिवाजी महाराजांनी उगीच कुठच्या तरी भाबड्या धार्मिक कल्पनांचा बळी जात जर अफजल खानाला मारला नसता तर त्या काळात एकट्या अफजल खानाच्या वधाने समस्त पृथ्वीचं म्हणजे महाराष्ट्र भूमीचं, त्याच्यावर राहणाऱ्या निष्पाप हिंदूंचं, ती निष्पाप वारकऱ्यांचं, निष्पाप शेतकऱ्यांचं जे भीषण हानी होणार होती, अत्याचार, बलात्कार, कत्तली उडणार होत्या, ते एकटा अफजल खान वधाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जागतिक दर्जाची एक मोठी अहिंसा साधली. अहिंसा म्हणजे दुसऱ्याला न मारणं असा अर्थ होत नाही. अहिंसा म्हणजे सज्जनांचं रक्षण करून समाजामध्ये सज्जनांचं रक्षण करणं, स्त्रियांचं रक्षण करणं, निष्पाप लेकरांच्या भविष्याचं रक्षण करणं, आपल्या पूर्वजांच्या धर्माचं रक्षण करणं आणि योग्य वेळेला शौर्य गाजून देव, देश आणि धर्म संकटात आणणारी अमंगल नरपशूंची जमात नष्ट करणं म्हणजे खऱ्या अर्थाने अहिंसा. अहिंसा म्हणजे रणांगण सोडून पळणं नपुंसकतेचं लक्षण आहे. रणांगण सोडून पळणं, संकटाला घाबरणं आणि संकट आल्यामुळे अहिंसेची नपुंसक जपमाळ जपून स्वतः शौर्यात, पुरुषार्थात कमी असल्याचं प्रतीक न दाखवता मी अहिंसक आहे असा एक नपुंसक बुरखा घालून गेलं म्हणजे अर्धवट अहिंसा. तुकोबा राय सांगतात, दया तिचे नाव, भूतांचे पालन. भूतांचं पालन करणं हा दयेचा एक भाग आहे. पण दया पूर्ण कशाला म्हणता येईल? दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. दुष्टांचं निर्दालन करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं. बसलेल्या ह्या माता भगिनींना आपल्या घरातल्या आणि गावातल्या पुरुषांवर जेव्हा खात्री असते, विश्वास असतो की या गावात माझी विटंबना होणार नाही, या गावात माझ्यावर अत्याचार होणार नाही, या गावात माझी टिंगलटवाळी होणार नाही, या गावात माझं पावित्र्य भंग केलं जाणार नाही, अशा सुरक्षित गावाचं, अशा सुरक्षित राष्ट्राचं, अशा सुरक्षित शौर्य संपन्न आणि धर्मसंपन्न समाजाचं निर्माण करणं म्हणजे धर्मराष्ट्र निर्माण करणं. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. दुष्टांचं निर्दालन करणारं, नीचांचं निर्दालन करणारं, दरोडेखोरांचा निर्दालन करणारं, देशावर येणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींचं निर्दालन करून राष्ट्र सुरक्षित करणं म्हणजे अहिंसा. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. आपल्याला एक अर्धसत्य सांगितलं गेलं गेल्या 60-70 वर्षामध्ये, अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म. हा अहिंसा परमो धर्म हा कळस आहे, पण त्या कळस ज्याच्यावर उभा आहे, कळसाला जो पाया लागतो
बिना पायाचा जगात एकतरी कळस आहे का? हिमालयाचं शिखर असू दे किंवा सह्याद्रीचं शिखर असू दे, देवळातली सर्व कलश असू देत, देवळातल्या सर्व इमारतींचे शिखर असू देत, त्यांचा पाया भक्कम असावा लागतो. ज्याचा पाया मजबूत, केदारनाथ देवालयाचं आपण बघितलं की जेव्हा बर्फ प्रचंड अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली केदारनाथला, तेव्हा त्याचा पाया आद्य शंकराचार्यांनी धार्मिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या खरोखर आपल्या भक्तीने आणि शक्तीने आणि पावित्र्याने केदारेश्वराचा पाया आपल्या कोटी कोटी पूर्वजांनी आपलं पावित्र्य रचून, आपलं पावित्र्य तिकडे देऊन तो केदारेश्वराला प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहायला भाग पाडून आपल्या पावित्र्याने खरोखर केदारेश्वराचा पाया आध्यात्मिक दृष्ट्या बलवान केल्यामुळे त्या इतक्या प्रचंड ढगफुटीमध्ये आजच्या नवीन तंत्रज्ञान युगांमध्ये तांत्रिक दृष्ट्या मजबूत असलेल्या सर्व इमारती पत्त्यासारख्या पडून गेल्या. पण हजारो वर्षापूर्वीचं ते केदारेश्वराच्या मंदिराला आणि त्यात उपस्थित असलेल्या भक्तांना तसूभर सुद्धा त्रास झाला नाही. म्हणजे पाया भक्कम असावा लागतो. म्हणजे अहिंसा हे जर कळस असेल, दया हा जर कळस असेल, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, अहिंसा परमो धर्म हा जर कळस असेल तर धर्म हिंसा तदैवच हा त्याचा पाया आहे. कळस पायाशिवाय आहे. पाया स्वतः राहू शकतो पण कळसाला पायाचाच आधार लागतो. पायाशिवाय जगातला कुठचाही कळस नाही, कुठचंही शिखर नाही, कुठचीही उंची साधायची असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांनी केलेलं प्रचंड असं भीषण बलिदान, जगाला जिथे झुकवतं नमवतं त्या आपल्या पूर्वजांनी केलेलं प्रचंड भीषण बलिदान, धर्मासाठी दिलेलं शिखर योगदान, याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांची प्रचंड पुण्याई आहे. आणि म्हणून आबासाहेबांचं कुळ कलंकित होऊ नये, आबासाहेबांच्या कुळाला कलंक लागू नये, आईसाहेबांच्या गर्भाचं कलंक लागू नये, आईसाहेबांच्या गर्भाला कलंक लागू नये म्हणून माझ्या जीर्ण देहाची वस्त्र मी उधळून टाकेन, पण आबासाहेबांच्या कुळाच्या चैतन्याला कलंकित होऊ देणार नाही म्हणून नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दाती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयति मार्तः. हे भगवान श्रीकृष्णांचं वचन जिवंतपणे सिद्ध करणारे संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत. त्यांना जर कोण म्हणत असेल की संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आहेत, ते 100% स्वराज्य रक्षक आहेत, पण स्वराज्य म्हणजे स्वकीयांचं राज्य, अरबांचं राज्य नाही, तुर्कांचं राज्य नाही, दिल्लीच्या मोगलशाही मंगोलियन वंशाच्या मुसलमानांनी स्थापन केलेल्या मोगलशाहीचं राज्य नाही, तुर्कांचं अफगाणिस्तानातल्या अरबांचं अफगाणिस्तानातल्या तुर्कांचं कोणाचंही राज्य नाही, मंगोलियन लोकांचं राज्य नाही, शकांचं नाही, ग्रीकांचं नाही, होणांचं नाही, पोर्तुगीजांचं, डचांचं, फ्रेंचांचं, इंग्रजांचं नाही, तर भारतीयांचं राज्य म्हणजे स्वराज्य. पांडुरंगाच्या गजर करणाऱ्या भाविकांचं राज्य म्हणजे स्वराज्य. रामललाच्या अयोध्येसाठी रक्त सांडणाऱ्यांचं राष्ट्र म्हणजे स्वराज्य. शिवलिंगासाठी, काशी विश्वनाथासाठी, ज्ञानव्यापी मशिदीचं अतिक्रमण मोडून काढण्यासाठी त्या मशिदीमध्ये जाऊन सर्वेक्षण करून धाडसाने शिवलिंगाला उघड करणारं धार्मिक कार्य म्हणजे स्वराज्य. भाजीप्रभू घोडखिंडीत पडतात आणि पावनखिंड करतात, त्याला स्वराज्य म्हणतात. नेसरीमध्ये प्रतापराव गुजर 60 मराठ्यांसह बहलोल खानावर तुटून पडतात, त्याला स्वराज्य म्हणतात. बहलोल खान जो आला होता तो स्वराज्यासाठी आला नव्हता, तो इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आला होता. अफजल खान जो आला होता तो अफजल खान त्याचं राज्य वाढवण्यासाठी नव्हता आला, त्याचं इस्लामिक राष्ट्र वाढवण्यासाठी आला होता. इस्लामिक राज्य आपल्या स्वकीयांवर लादण्यासाठी आलेला अमंगळ नरपशूंचा झुंडी म्हणजे इस्लामीकरण. आणि त्या इस्लामीकरणापासून, त्या ख्रिस्ती, पोर्तुगीज, डच, फ्रेंच त्या काळात येणाऱ्या मिशनऱ्यांपासून या भूमीतल्या भूमिपुत्रांचं आपल्या धार्मिक रूढी, परंपरा, धार्मिक वैचारिक बैठकीचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवप्रभूंनी रायरेश्वराच्या देवळात शिवलिंगावर स्वरक्षाचा केलेला अभिषेक आणि त्यानंतर अफजल खानाच्या कोतयांनी बांधलेलं स्वराज्याचं तोरण, शाहिस्तेखानावर बोललेला धावा आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये ओजस्वीतेने त्या मुघल सल्तनतीला, त्या राक्षसांना न भीता आपली शौर्य संपन्न वाणीने सगळा दरबार भारावून सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ओज, तेज आणि तप बल. काशी विश्वनाथ मुक्त करा हे देह सोडण्याच्या आधी वचन देणारे वचन घेणारे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करतायत, पण ते धर्मराज्य आहे. आया बहिणींच्या मळवटासाठी, अंगणातल्या तुळशीसाठी, गळ्यातल्या माळांसाठी आणि आपल्या मागे आपल्याच वडिलांचं, आपल्याच आजोबांचं, आपल्याच पणजोबांचं नाव लागावं, कुठच्याही अरबांचं, तुर्कांचं, हापशांचं नाव लावण्याची दुर्दैवी अपमानास्पद वेळ आपल्याला येऊ नये म्हणून स्वकीय धर्माच्या रक्षणार्थ
स्वकीय धर्मांच्या राजकीय अस्तित्वासाठी तुमचं राजकारण दुसऱ्या मुलाने हाताळू नये, अफगाणिस्तान मधल्याने हाताळू नये, तुर्कस्तान मधल्याने हाताळू नये, मंगोलियाच्या बाटलेल्या मुसलमानांनी या भारताचं राजकारण हातात घेऊ नये, पोर्तुगीज, डच, फ्रेंच लोकांनी आपलं राजकारण हातात घेऊ नये म्हणून केलेला स्वकीय धर्माचा अट्टहास म्हणजे धर्मराज्य म्हणजे स्वराज्य. शिवाजी महाराजांचे सुपुत्र स्वराज्य रक्षक होते हे तुम्ही नव्याने सांगायची गरज नाही. आम्ही काही तिसरी चौथी शिकणारी नागरीची पॅन्ट फाटलेली पोरं नाहीये. तुम्ही धरणांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा अपमान करणारे मूत्रे आपल्याला शिवाय संभाजी महाराज धर्मवीर होते की नव्हते हे समजवायला आलेले. म्हणून खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आपल्याला पिंजून काढायचंय. ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांनी एक गर्भावरती चित्तावरती एक असं कोरायचंय की माझ्या आईच्या गर्भातून आणि माझ्या गर्भातून यापुढे जी संतती निर्माण होईल ती भारतीय धर्माचा गौरव असेल, ती भारतीय धर्माचं उन्नती साधणारी असेल. ओज तेज तपबलाने संपन्न असलेली छत्रपती शिवप्रभूंच्या चरणांचं तेज माझ्या गर्भामध्ये प्रवेश केलं पाहिजे. अलबती गलबती संतती निर्माण करून गुटक्यांच्या पिचकाऱ्यामधून फाटक्या पॅन्टी उभ्या राहून चौकामध्ये तुकारगिरी करणारी हरामखोर पिलावळ माझ्या गर्भात जन्माला येणार नाही. माझ्या गर्भामध्ये असं तेज जन्माला येईल ज्याने माझा भारतीय धर्म सुरक्षित होईल. आपल्याला तुकारगिरी करणारी गँग जमवायची नाही. राजकारणाच्या मागे धावून राजकारण्यांचे तळवे चाटणारे नको, तर धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण करणारे, धर्माधिष्ठित राजकीय व्यवस्था निर्माण करणारे धर्म संपन्न हिंदू या भारताची आवश्यकता आहे. आजपर्यंत पूर्वजांच्या पुण्याईने आपण जिवंत आहोत आणि हिंदू आहोत. पण तुम्हाला माहित आहे का, पूर्वी भारत पूर्वीचा अखंड भारत जो होता, जिथे शकुनी जिथला नरेश होता, दुर्योधनाची आई गांधारी ज्या प्रदेशातली राजकन्या होती त्या गांधारचा आज कंधार झालाय. त्या गांधारचा कंधार झाला आणि त्या बामियान म्हणजे बुद्धिमान लोकांची जिथे राजधानी असते, बुद्धिमान लोक जिथे निवास करतात, प्रकांड पांडित्य असतं, तर्कशुद्ध बुद्धीची मांडणी करणाऱ्या विद्वानांचा निवास ज्या भूमीवर असतो त्या भूमीला बामियान म्हणतात. त्या बामियांचा आज अफगाणिस्तान झालंय. त्या पवित्र सकल सिंधू नदीशिवाय आपलं स्नानाचे मंत्र पूर्ण होत नाहीत. ती सिंधू आज पाकिस्तानात आहे. सिंध प्रांत आज पाकिस्तान झालाय. ज्या सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये बसून आपल्या पूर्वजांनी विद्वतेचं शिखर गाठलं, साधना संपन्न होऊन धर्म काय असतो, विश्व कल्याणकारी संस्कृती आणि सभ्यता काय असते त्याची उच्च कोटीतली रचना केली. हडप्पा आणि मोहनजोदडो हे वास्तुशास्त्रातले त्या काळातले उच्च कोटीतले तंत्रज्ञान ज्या वेळेला इंग्रज किंवा जग अख्खं नागडं फिरत असेल, वस्त्रहीन असेल, तत्वहीन, नीतिहीन, धर्महीन असेल, त्यावेळेला भारतामध्ये धर्माचे शिखरपुरुष जन्माला येत होते आणि तो भारत आज वाटवला जातोय. त्या भारताचा अफगाणिस्तान झाला, त्याच आपल्या परमपुण्य भूमीचा सिंध पंजाबचा पाकिस्तान झाला. पूर्व बंगाल तुम्ही भूगोलात शिकला असाल, पूर्व बंगालचा बांगलादेश झाला. उरलेला काश्मीर जो होता तिथे बाडग्या जिहाद यांनी पुन्हा उठाव सुरू केला आणि त्या काश्मीरला आज पीओके म्हणतात. अर्धा काश्मीर आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्याला पीओके म्हणतात. पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर. उरलेल्या काश्मीरमध्ये खूप रक्तरंजित आया बहिणींची मळवटं उद्ध्वस्त केली. जर आपल्या ग्रामस्थ सगळ्या सज्जनांनी इथे काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट दाखवला पाहिजे. कुठच्या तरी पठाण सारखे हरामखोर देशद्रोही चित्रपट पाहून आपल्या माता भगिनींना नग्न करणारी, आपली दृष्टी खराब करणारी, आपलं चित्त बाटवणारी, आपला गर्भ नासवणारी अशी कुठची तरी हरामखोर लुटारू टोळ्या या भारताचं जिहादीकरण करण्यासाठी, या भारताचा गजवा हिंद करण्यासाठी, आपलं चित्त चरित्र खराब करण्यासाठी प्रयत्न जे चित्रपटांच्या माध्यमातून होत आहेत ते चित्रपट पाहून देशद्रोही पिलावळ पोषणं हा सुद्धा एक सुप्त राष्ट्रद्रोह आहे, छुपा राष्ट्रद्रोह आहे. राष्ट्रद्रोही पिलावळीचा पठाण पाहू नका. ज्यांनी अतिशय गलिच्छ ओंगळ असं स्त्रीचं शरीर प्रदर्शन मांडलंय आणि आमच्या माता भगिनींच्या विषयी आदर निर्माण करायच्या विरुद्ध त्यांच्याविषयी भोगविलास वासना, बरबटलेल्या वासनाने आमच्या तरुणांना भडकवण्याचा जो प्रयत्न आहे तो जर हाणून पाडायचा असेल तर तुम्ही पठाण नावाच्या हरामखोर देशद्रोहांचे चित्रपट पाहू नका. त्यापेक्षा काश्मीर फाईल्स पहा, त्यापेक्षा भालजी पेंढारकरांचे जुने चित्रपट इथे आणून व्यासपीठावर लावा, पडद्यांवर लावा. पूर्वी गावागावांमध्ये जत्रा असेल त्या जत्रेच्या दिवशी चित्रपट लावले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज, सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे अशा थोर कलावंतांनी भूषवलेल्या भूमिकांनी आपला हा महाराष्ट्र समाज, मराठी वर्ग पोचल्या गेला, संस्कार झाले आणि चांगली संतती निर्माण झाली. आणि म्हणूनच आज आपण भारतातले हिंदू म्हणून आहोत, जे बाटलेले आहेत
ते स्वतः जरी जातीने मुसलमान सांगत असतील तरी त्यांचं रक्त भारतीयांचं आहे आणि संस्कार अरबांचा आहे, तुर्कांचा आहे. म्हणजे आपल्याच कुळाशी, आपल्याच रक्ताशी फितूर झालेले, गद्दार झालेले, भीतीने, लोभाने, फसवणुकीने बाटल्या गेलेली लोक आज भारताचं इस्लामीकरण करण्याचं, म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ, ही जी आपली ग्रामीण म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. अरबांशी आपण लढलो, तुर्कांशी आपण लढलो, पण स्वकीय गद्दारांनी विदेशी धर्म किंवा विदेशी लुटारूंचं तत्वज्ञान आपल्यावर लादण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचं नाव आहे धर्मांतरण. आणि या धर्मांतरणापासून भारतीय धर्म जर वाचवायचा असेल, आज भारतामध्येच भारताला स्वतःच्या रक्षणार्थ, स्वतःच्या सभ्यतेच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या, आया बहिणींच्या मळवटाच्या रक्षणार्थ जर धर्मासाठी सभा घ्यावी लागत असेल तर खूप दुःख आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. या पुढच्या पिढ्यांना भारतामध्ये हिंदूंच्या रक्षणार्थ पुढे काय करावं लागू नये म्हणून आजच हिंदूंनी स्वतःचं रक्षण, जसा बाप मुलासाठी घर बांधून ठेवतो तसं पुढच्या पिढ्यांसाठी भारत हा सुरक्षित हिंदू राष्ट्र झाला पाहिजे. हिंदूंचं धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आध्यात्मिक संरक्षण करणारी या जगामध्ये कुठची भूमी असेल तर ती एकमेव भूमी आहे, ती म्हणजे भारत. 150 देश ख्रिश्चनांसाठी आहेत, 57 देश मुसलमानांसाठी आहेत, जवळजवळ 11 ते 14 साधारण बुद्ध राष्ट्र असतील, एक यहुद्यांसाठी 70 लाख लोकसंख्या असलेल्या यहुदी म्हणजे ज्यू लोकांसाठी सुद्धा एक इस्रायल नावाचं राष्ट्र आहे. मग या देशामध्ये, जगामध्ये 150-200 कोटी असलेल्या आणि मूळ भूमिपुत्र असलेल्या, जगत कल्याणकारी सभ्यतेचा पाया रचणाऱ्या, सर्व जीवांमध्ये शिवाचं, सर्व नरांमध्ये नारायणाचं दर्शन करणाऱ्या, आत्मा हा परमात्म्याचाच प्रतिनिधी आहे हे ठासून सांगून आध्यात्मिक योग्यता मानव जातीची वाढवण्याची प्रचंड उंची गाठणाऱ्या या भारतीय सभ्यतेचं संरक्षण करणं म्हणजे आपण आपल्या कुळाचं रक्षण करणं. आणि जर यापुढे आपण या राजकीय मतभेदांपासून पण पलीकडे जायचंय, राजकीय पक्षांचे बॅनर, पत्रावळ्या आपण घेऊन जन्माला येत नाही, कुठच्याही राजकीय पक्षाचं नाव घेऊन आपण जन्माला येत नाही, तर आपल्या पितृदेवतांच्या रक्ताने आणि आईच्या गर्भाने पवित्र होऊन आपण जन्माला येतो. ज्या कुळात जन्म झाला ते कुळ ज्या धर्मात आहे, फांदीचा धर्म मुळात आहे, जातीचा धर्म, जातीचं मूळ धर्मात आहे. त्यामुळे जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ, राजनैतिक दल ही तुमच्या उंबरट्या बाहेरच्या वाणा आहेत, पण उंबरट्याच्या आतलं घर, उंबरट्याच्या आतला देवारा, गाभारा हे जर काय असेल तर तो धर्म आहे. यतो धर्म ततो जया. जिथे धर्माचं पालन होतं, जिथे नीतिमूल्यांचं पालन होतं, जिथे सभ्यतेचं रक्षण होतं, तिथेच विजयश्री माला घालते. छत्रपती शिवरायांकडे आदिलशाहीपेक्षा, कुतुबशाहीपेक्षा, मुघलशाहीपेक्षा, बिदरशाहीपेक्षा अतिशय कमी संख्येने कमी असणारं सैन्य होतं, पण ते सैन्य धर्मनिष्ठ होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहवसनानंतर, देहत्यागानंतर त्या महाचैतन्याने 12 ज्योतिर्लिंगांचा जो महादेव आहे, 12 ज्योतिर्लिंग करायची असतील आणि आपल्याला शक्य नसेल तर उठल्या उठल्या रोज फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या आणि संभाजी महाराजांचं दर्शन घ्या. सगळ्या भारतभरात पसरलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचं आणि सर्व तीर्थक्षेत्राचं, पंढरपुराचं, आळंदीचं, देहूचं, मथुरेचं, द्वारकेचं, गुरु गोविंद सिंहांच्या सुवर्ण मंदिराचं, सर्वांचं दर्शन तुम्हाला कुणाच्या चरणात होणार असेल, कुणाच्या हृदयात होणार असेल तर ते फक्त एकटेच महापुरुष आहेत, छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि आपला गौरव आहे, आपली पुण्याई आहे. नेसरी तुम्हाला जवळ आहे सांगलीतली. त्या नेसरीमध्ये प्रतापराव गुजरांनी 7 लोकांनी 45,000च्या सैन्यावर तुटून पडलेले आहेत की हरामखोर बलोल खान शब्दास गद्दार ठरला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच सांगितलं होतं, बलोल राव तुम्ही घात केलात स्वराज्याचा, तुम्ही बलोल खान जिवंत सोडलात, अहो त्याला अटक करून तरी आणायचा होता. अहो त्याने दिलेली वचनं म्हणजे विंचवाच्या पाठीवर बसलेला विंचवाची पिल्ल, ती आई मेल्याशिवाय ती पिल्ल तिला खात बसतात. विंचवाचा संसार तुम्हाला माहित असेल, विंचवाची पिल्लं विंचवाच्या पाठीवर बसतात आणि त्यांच्याच आईला पोखरत बसतात. शेवटी मरून पडल्यावरच ते खाली उतरतात जमिनीवर आणि पुन्हा दुसरी पिलावर संपवायला निघतात. ही जिहादी अतिरेक्यांची वृत्ती भारताला मारण्यासाठी भारतात आलेली आहे, भारताचं संरक्षण करण्यासाठी आली नाहीये. जर हे भारताचं संरक्षण करणारे असते त्यांना वंदे मातरम म्हणताना त्रास झाला असता का? याकूब मेमन नावाच्या एका जिहादी अतिरेक्यांनी मुंबईमध्ये 1993 साली मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट केले. 1993 साली शेकडो हिंदू रक्तरंजित मुंबई झाली, अनेक शेकडो आया बहिणी विधवा झाल्या, लहान लहान निष्पाप लेकरं ज्यांना बापाने डॉक्टर, इंजिनियर काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं, अचानक आई बापाचा आधार तुटल्यामुळे लोकांच्या घरी भांडीतोडी करू लागली, लहान मुलांच्या भविष्य उद्ध्वस्त केलं आणि भारताची प्रचंड आर्थिक हानी, सामाजिक हानी, सांस्कृतिक हानी, राजकीय हानी, भारत सगळीकडे अपकीर्त झाला.
भारताची अपकीर्ती झाली की भारतामध्ये जाऊ नका, सुरक्षित नाहीये भारत, असं जगातल्या सर्व देशांनी आपल्या पर्यटकांना सांगितलं आणि भारतामध्ये येणारा पर्यटकांचा ओघ नष्ट झाला, संपला आणि भारताची आर्थिक हानी झाली, प्रचंड हानी झाली. आणि त्या बॉम्बस्फोट करणाऱ्या याकूब मेमनची प्रेतयात्रा मुंबईमध्ये निघते. जिथे त्याने बॉम्बस्फोट केले तिकडेच त्याचा जनाजा निघतो आणि त्या हरामखोर जिहादी अतिरेक्याचा, देशद्रोही याकूब मेमनचं मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्याचं, म्हणजे ओसामा बिन लादेनने अमेरिकेच्या 2 वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता, पण अमेरिकेने त्या उंदराला पकडला आणि कुठे बुडून गाडून तळून मोडून टाकला, चिखल केला, त्याच्या रक्त मांसाचा तोडून टाकला, त्याला जिवंत उचलून नेला आणि मग त्याच्यावर जे भीषण हाल केले असतील ते सांगतात आम्ही समुद्रात गाडल्या बिडल्या. त्याला जिवंत त्याचे हातपाय तोडून कुत्र्यांना त्याच्या समोर खायला घातले असेल, त्याला सगळ्या जर्जर जीर्ण अवस्था केला असेल, त्याचा चौरंग्या केला असेल आणि मगच त्याचे कुत्र्यांना तुकडे खायला घातले असतील. ते सांगतात आम्ही समुद्रात त्याला बुडवला. पण आमचं दुर्दैव असं की त्या याकूब मेमनने ज्याने आमच्या मुंबईमध्ये रक्त सांडलं, मुंबईकरांचं, भारतीयांचं, त्या याकूब मेमनची प्रेतयात्रा मुंबईमध्ये निघाली. त्याची संख्या 2-3 लाखाच्या वर होती आणि सगळे त्याच्या नावाने जय जयकार देत होते. 1993च्या बॉम्बस्फोट घडवणाऱ्या, पाकिस्तानच्या मदतीने मुंबई रक्तरंजित करणाऱ्या देशद्रोही पिलावईचा त्याच मुंबईत सत्कार व्हावा. आता परवा 1-2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल की याकूब मेमनची कबर सजवण्यात आली होती. टीव्हीवरती, चॅनल्सवरती, मोबाईलवरती तुम्ही मुलींनी विशेषतः तुम्ही बघत चला, कारण तुम्हीच पुढच्या पिढीच्या निर्माते आहात. निर्मिती जर सुरक्षित असेल तर निर्माण उत्तम होणार, निर्मितीत दोष आला तर निर्माण पण दोषी होणार. त्याच्यामुळे झेरॉक्स मशीन असते आईचा गर्भ, ज्या गर्भाने पलीकडे सिंह हवा असेल तर अलीकडून पण सिंहच टाकावा लागेल. इथून तुम्ही माकडाचं चित्र टाकलं वासनांच्या आहारी जाऊन तर पलीकडून पण माकडच जन्माला येणार. त्याच्यामुळे आईने आणि पित्याने रक्त लक्षात ठेवलं पाहिजे, चित्त शुद्ध करून आपल्या देशाच्या निर्मितीसाठी, राष्ट्राच्या रक्षणार्थ पुढचा वंश वाढवायचा आहे. शरीराच्या नियमांनी तर रस्त्यावरची कोली कुत्री पण जन्म घालतात. म्हणून मानवीय जातीला सभ्यता शिकवणाऱ्या, आध्यात्मिक योग्यता देऊन आज जगातले युरोपियन, अमेरिकन, रशियन, फ्रेंच, जापनीज, कोरियन सगळे विद्वान, अति श्रीमंत लोक जर त्यांची आध्यात्मिक तहान भागवायची असेल तर फक्त ते भारतात येतात, जगात कुठेही जात नाही. तुम्ही कुंभमेळ्याला जा नाशिकला, तुम्ही पंढरीला पण बघा, गोरे लोक फोटो काढत फिरत असतात, युरोपियन लोक फिरत असतात, नागा साधूंचा द्वारकामध्ये, मथुरेमध्ये शोध घेत फिरत असतात की आम्हाला या भौतिक वासना आमच्या सगळ्या क्षमल्या तरी तहान भागत नाही, आम्हाला डिप्रेशन आलंय, आम्हाला झोपेच्या 2-2, 4-4 गोळ्या खाव्या लागतात. आणि जेव्हा एखादा महात्मा त्यांना भेटतो, आध्यात्मिक उन्नत करतो, सगळी विरक्ती येते, आसक्ती संपते आणि त्याच दिवशी त्यांच्या मनशांतीला सुरुवात होते. आणि मग ते सांगतात युनिक झालं, चमत्कार झाला, हे एकदम डायनामिक पर्सनॅलिटी, चमत्कारिक व्यक्तित्व आमच्यामध्ये जागृत झालं आणि आम्हाला ह्या जगाच्या परम सत्याच्या शोधाची सुरुवात झाली. आमच्या वासनाच संपल्या. इथे वासना पेटवण्यासाठी पठाण काढला जातो आणि भारतीय संस्कृती अनावश्यक वासनाक्षम होऊन नराचा नारायण करण्यासाठी, जे मनुष्याचं कल्याण आहे, अंतिम आध्यात्मिक हित साधण्यासाठी ऋषीमुनींनी ज्या परंपरा केल्या त्या परंपरांचे आपण पाईक आहोत. मी खेड्यापाड्यात जातोय, सगळ्या देशभर फिरतोय, युपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आसाम, ओरिसा सगळीकडे फिरतोय, कर्नाटकात, तामिळनाडूमध्ये आपलं खूप काम चालू आहे. एका सूत्रात, एका संघात तिथेही शिवलिंग तेच आहे रामेश्वरमला आणि केदारनाथाला पण शिवलिंग तेच आहेत. या उत्तरेच्या शिवलिंगापासून दक्षिणेच्या शेवटच्या शिवलिंगापर्यंत भारत एक आहे आणि तो भारत शिवभक्तांचा आहे, रामभक्तांचा आहे, बुद्ध भक्तांचा आहे, महावीराचा आहे, गुरु नानक देवजींचा आहे, चक्रधर स्वामी बसवेश्वराचा आहे. पण तो भारत जिहादी अतिरेक्यांचा नाहीये. तो भारत ख्रिस्ती धर्मांतरण करणाऱ्या लबाड घातकी मिशनऱ्यांचा नाहीये. तो भारत माऊलींचा आहे, तुकोबांचा आहे, तो प्रतापराव गुजरांपासून सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बहिर्जी नाईकांचा आहे, वासुदेव बळवंत फडक्यांचा आहे, स्वातंत्र्यवीर, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे. पण आपल्याला जातीमध्ये फोडून, आपल्याला भाषा प्रांतांमध्ये फोडून हिंदूंचं एकत्रीकरण, संघटन, सशक्त सामर्थ्य नाचवायचं आहे. कारण यावनी म्लेच्छ दुष्ट शक्तींना हे कळलंय, भारत विरोधी शक्तींना हे कळलंय की जर यांच्याशी हिंदू म्हणून जर तुम्ही लढलात तर सारा भारत पेटून उठतो आणि 10 दिशांच्या क्रांतिकारी तेजस्वी गर्भातून नरसिंह जन्माला येऊन अफजल खानाचे कोथळे काढतो. देव देश धर्मासाठी धर्मबलिदान संभाजी महाराजांसारखा करतो. मग या भारतीयांना जर बाटवायचं असेल, हा भारत जर मारायचा असेल तर आपण त्यांना रणांगणात जिंकू शकणार नाही.
आणि मग यांना रणांगणात जिंकता येत नसेल तर यांना कूटनीतीत जिंका, कपटनीतीत जिंका. मग काय करायचं तर हिंदूंमध्ये जातीय, वर्णीय, भाषिक, प्रांतिक विभाग पाडायचे, वर्गीकरण करायचं आणि तोच हिंदू एकमेकांच्या जातीविरुद्ध भांडू लागला पाहिजे. डाव्या हाताने उजव्या हाताचा गळा घोटला पाहिजे. या दोन हातांनी मिळून या भारताचाच गळा घोटला पाहिजे. या राष्ट्र म्हणून एकत्र असलेल्या या आध्यात्मिक जगाचा महापुरुष असलेल्या या भारत नावाच्या राष्ट्राचा गळा घोटायचा असेल तर तलवारींनी घोटता येणार नाही, त्यांच्याशी लढता येणार नाही. ते जर भारत म्हणून एकत्र घेऊन रामकृष्णाचा वारसा घेऊन भगवान शिवाचं भस्म धारण करून जर रणात उतरले तर हे कालभैरव आहेत, यांच्याशी कोणी लढायचं. हे 10 दिशांच्या स्तंभांमधून प्रकट होणारा नरसिंह आहे. सगळे हिरण्यकश्यपू मांडीवरती घेऊन गदागदा फाडण्याची क्षमता यांच्या प्रचंड आहे. मग यांना मारायचं कसं, यांना संपवायचं कसं. आपण जे बाटवले आहेत ते भुके, नंगे, उघडे, नागडे 2-4 स्वार्थाने बाटलेले हरामखोर 1-2%. पण अजून भारत प्रचंड आहे, अजून भारत जिवंत आहे. भारताचा एक प्रदेश, एक राज्य सिंध आणि अर्धा पंजाब आणि अर्धा बंगाल बाटवला असेल आपण, पण अजून भारत जिवंत आहे. आणि हा भारत जोपर्यंत जिवंत आहे तेव्हा कुठच्याही क्षणी हा भारत पुन्हा उठेल आणि प्रतिशोध घेऊन अखंड भारत पुन्हा करेल. मग या भारताला संभ्रमित करायचं कसं तर या भारतातल्या भारतीयांना सांगायचं की तू हिंदू नाही आहेस, तू मराठा आहेस, तू तेली आहेस, तू माळी आहेस, तू कुणबी आहेस, तू आगरी आहेस, तू महार, मान, ढोर, चर्मकार, रामोशी, कातकरी, ठाकर, पारधी आहेस, पण तू हिंदू नाही आहेस. तू कानडी आहेस, तू केरळी आहेस, तू तमिळ आहेस, तू पंजाबी आहेस, पण तू हिंदू नाही आहेस. बांगलादेशी मुसलमान, रोहिंगे मुसलमान, पाकिस्तानी मुसलमान आणि या देशातले याकूब मेमन, दाऊद इब्राहिम कासकरचे पोशिंदे असणारे जिहादी अतिरेकी एक आहेत, पण मुळात जन्मजात एक असलेला हिंदू मात्र हिंदू नाहीये. तो जाती पाती, वर्ण, भाषा आणि त्यानंतर काय झालं तर दुसऱ्यांच्या वासनांतर राजकीय वासना भागवण्यासाठी राजकीय दलांमध्ये फुटलेला एक क्षुद्र जीव आहे. म्हणून आपण एक तपश्चर्या करायची, एक साधना करायची. पद्मासन घालून आपल्याला राम राम करता नाही आलं तर चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची नस ओळखली होती. महाराणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंह महाराज यांना जे साधता आलं नाही त्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि त्यांनी पेटवलेले ते अग्निकुंड छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसिंहासन निर्माण केलं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज शरीर रूपाने बसले असतील, देहरूपाने बसले असतील, पण ते 32 मन सोन्याचं सिंहासन म्हणजे प्रत्येक भारतीय आईंच्या गर्भाचा सत्कार, प्रत्येक पित्याच्या रक्ताचा सत्कार होता. आपल्या पितृदेवतांच्या अपमानाचा प्रतिशोध, आपल्या पितृदेवतांच्या झालेल्या विटंबनांचा, आपल्या राम मंदिराचं झालेलं विटंबन, आपल्या काशी विश्वनाथाचं झालेलं विटंबना, आपल्या तुळजा भवानीच्या देवळाची झालेली विटंबना, या सर्व विटंबनांचा घेतलेला प्रतिशोध आणि त्या प्रतिशोधाच्या मानकऱ्यांना, भारकऱ्यांना, देव देश धर्मभक्तांच्या कुळाला सिंहासनावर बसवलं जर कोणी असेल तर ते एकच महापुरुष आहेत, छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि त्या धर्माला आपल्याला जागायचं असेल, आपल्या आयांची मळवट आपल्याला. आता मध्यंतरी तुम्ही कर्नाटकच्या सीमेवर आहात, तुम्हाला हिजाब आंदोलन माहित असेल. कर्नाटकमध्ये हिजाब नावाचं एक आंदोलन चाललं की आमच्या मुली कॉलेजला जाणार ते हिजाब घालून जाणार, शाळेत जाणार ते हिजाब घालून जाणार. 100 वर्ष जुनी शाळा आहे, हजारो मुस्लिम मुली तिकडे शिकलेल्या आहेत. कोणालाही हिजाबमुळे कधीही तिकडे त्रास झाला नव्हता. पण अचानक एक देशद्रोही चळवळ पुन्हा भारतात जागृत केली जाते, PFI, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, आणि त्याच्या आश्रयाने सगळ्या जिहाद्यांना कडवं केलं जातं. ते बुरखा घालणं हे धार्मिक परंपरांना धरू नये म्हणून त्याचा अट्टहास केला जातो. मग धार्मिक परंपरांना धरून गैर मुसलमानांच्या भूमीत राहायचं नसतं, त्या भूमीचं लवकरात लवकर इस्लामीकरण करायचं, हा इस्लामचा धार्मिक आदेश आहे. कुठच्याही प्रामाणिक मुसलमानाला तुम्ही विचारा की तुमच्या दृष्टीने मुसलमान नसलेल्यांना काय म्हणतात. जर तो प्रामाणिक आणि अभ्यासू असेल तर तो तुम्हाला सांगेल मुसले ईमान जो है नहीं वो सारे बेईमान है. आपल्याला वाटतं पैशांची देवाणघेवाण केली आणि ती झाली नाही, एकमेकांना व्यवहारात फसवलं तर बेईमान. बेईमान या शब्दाची निर्मिती अरबी भाषेत झालेली आहे आणि त्या अरबी भाषेतला अर्थ असा होतो की मुसले ईमान कोण आहे, एकमेव अल्लाहला मानणारा. अल्लाहचा पोस्टमॅन आहे, निरोप देणारा आहे, त्याचं नाव आहे जिब्राईल. अल्लाह, जिब्राईल, आणि अल्लाहने जिब्राईलच्या माध्यमातून ज्याला धर्म सांगितला तो मोहम्मद पैगंबर. अल्लाहने जिब्राईलच्या माध्यमातून या मोहम्मदाला जो धर्म सांगितला त्याचं नाव आहे इस्लाम. अल्लाहने जिब्राईलला मोहम्मदाच्या माध्यमातून इस्लामचं जे ग्रंथ सांगितला, तत्वज्ञान सांगितलं ते कुराण. कुराण, इस्लाम, मोहम्मद, जिब्राईल आणि अल्लाह
या 5 गोष्टींवर जो ठाम आहे, याच्या पलीकडे आणि अलीकडे दुसरं काहीही जो मानत नाही, दुसऱ्या गोष्टींना तो कुफ्र म्हणतो. कुफ्र म्हणजे गलिच्छ कार्य. मूर्तीपूजेला ते बुतपरस्ती म्हणतात आणि मूर्तीपूजा फोडणं इस्लामच्या दृष्टीने पुण्य आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या 1997 साली तालिबानची राजवट ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरची राजवट आल्या त्या तालिबानी इस्लामिक राजवटीने पहिलं कार्य काय केलं असेल, तो तोफा लावून 2,500 वर्ष जुन्या भगवान बुद्धांच्या एका पर्वतात कोरलेल्या सुबक सुंदर आणि तंत्रज्ञानाचा मानवी क्षमतांचा आविष्कार असलेल्या त्या भगवान बुद्धांच्या मूर्ती तोफा लावून फोडण्यात आल्या. कारण तालिबानने सांगितलं की आम्हाला भूतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजा चालत नाही. पूर्वी इकडे मूर्तीपूजकांचं राज्य होतं, आमच्या पूर्वजांनी त्यांचं निर्दालन करून या भूमीचं इस्लामीकरण केलंय आणि आता आमचं पुढचं लक्ष भारत आहे. मग या मुसले इमानवाल्यांनी तुम्हाला बेईमान म्हणणे त्यांच्या दृष्टीने एकदम धार्मिक आहे. मग तुम्ही तुमच्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी, खऱ्या अर्थाने भारतीय धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदुत्ववादी होणं हा तुमचा नैसर्गिक अधिकार आहे. आजपर्यंत तुम्ही बरीच व्याख्यानं आणि बरीच कीर्तनं ऐकली असतील, बरेच पोंगड पंडित येऊन तुम्हाला आग ओकून गेले असतील, धर्म सांगून गेले असतील किंवा काही केलं असेल. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने जर धर्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वरावर शिवलिंगावर आपल्या रक्ताचा अभिषेक केला तो का केला याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ते कारण आहे हिंदूंच्या देशात भारतीयांचं भारतामध्ये रक्षण व्हावं आणि यवन म्लेच्छ हे जे धर्मद्रोही धर्महीन लुटारूंच्या टोळ्या ज्या भारतात घुसल्या होत्या, ती भारतात घुसलेल्या सर्व टोळ्यांचं निर्दालन करून रामाची, कृष्णाची, शिवशंकराची, भगवान बुद्धाची, महावीराची, गुरु नानक देवजींची, चक्रधर स्वामींची, बसवेश्वराची ही भारतभूमी, ही धर्मभूमी, ही भगवद्गीतेचं तत्वज्ञान अमृता समान पाजणारी, ही पोषण करणारी मानवतेचं, जगत कल्याणाचं, तत्वज्ञानाचं, विज्ञानाचं, सगळ्या जीवानी सर्व अंगानी विकसित असलेली ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी यवन आणि म्लेच्छ भारतीय नसलेले भारतात घुसलेले दरोडेखोरांचं निर्दालन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलं त्याला स्वराज्य म्हणतात. आणि ते स्वराज्य हे हिंदू धर्मावर अधिष्ठान अवलंबून होतं. जर आपल्याला कोणी भ्रमिष्ट केलं, यापुढे या गावात, या तालुक्यात हे भाषण जिथे जिथे जात असेल त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की संघटनांची पदं घेऊन संघटनांच्या मोजड्या उचलण्यापेक्षा, संघटनांचे तळवे चाटण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वडिलांच्या रक्ताशी एकनिष्ठ, तुम्ही एखाद्या पक्षनिष्ठ होण्यापेक्षा, तुम्ही एखाद्या नेत्याशी नेत्यानिष्ठ होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या धर्माशी धर्मनिष्ठ व्हा. एकदा जर का तुम्ही धर्मनिष्ठ झालात ना तर या जगातला कुठचाही नेता तुम्हाला टोपी लावू शकणार नाही. तुम्ही धाब्यांवर जाऊन बाटल्यांशी निष्ठ होऊ नका. कोण खाऊ घालतंय, कोण पिऊ घालतंय, कोण मला जास्तीत जास्त लाचार करून कुत्र्यासारखं जीवन देतोय, त्यांच्याशी एकनिष्ठ होण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी एकनिष्ठ व्हा. धर्मवीर संभाजी महाराजांच्या सांडलेल्या रक्ताशी एकनिष्ठ व्हा. नेसरीमध्ये प्रतापराव गुजरांनी केलेल्या प्रचंड पराक्रमाशी एकनिष्ठ व्हा. मग ह्या देशाचा धर्म बाटवण्याची हिंमत कुणाची माय व्हायली नाही. पण आपला भ्रम झाला, आपण भ्रमिष्ठ झालो, आपण नीतिहीन झालो, धर्महीन झालो, म्हणूनच आपल्या भारतावरती अमंगल पशूंचे धावा झाले. पण धर्माने जागृत असलेल्या महापुरुषांनी आजपर्यंत आपल्या धर्माचं आणि भारताचं रक्षण केलं. यापुढे जर आपल्याला आपल्या भारताचं आणि धर्माचं रक्षण करायचं असेल तर या देशात लव जिहाद विरुद्ध लढायचंच आहे, लँड जिहाद विरुद्ध लढायचंच आहे. धर्मस्थळांविरुद्ध जिहाद पुकारला जातोय. धर्मस्थळं बाटवली गेलेली आणि बाटवली जात असलेली ही सगळी आपण पेटून उठायचं आहे. धर्मस्थळ शुद्धीकरण करायचीच आहे. गोवंश हत्या बंदी कायदा आणायचाच आहे. पण ह्या सगळी फांदे आहेत, ही सगळी फळं आहेत. पण त्याचं मूळ काय असेल तर धर्मराष्ट्राची निर्मिती म्हणजे हिंदू राष्ट्र घोषित करणं. भारताचं हिंदू राष्ट्र घोषित करणं म्हणजे भारतीयांच्या धर्माचं भारतामध्ये केलेलं रक्षणासाठी केलेली उपाययोजना आहे. जशी एखादं लसीकरण करून एखाद्या रोगापासून वाचवलं जातं, एखादं लसीकरण करतो, औषधापासून, रोगापासून वाचवलं जातं, सूर्यनमस्कार करून शरीराचं रक्षण केलं जातं, तसंच भारताचं हिंदू राष्ट्र तात्विकदृष्ट्या, राजनैतिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या भारत हिंदू राष्ट्र असल्याचं जाहीर करून, घोषित करून, अधिकृतपणे भारताला हिंदू राष्ट्र करून भारतीय संस्कृती आणि सभ्यतांचं रक्षण करणं म्हणजे हिंदुत्व. आणि त्या हिंदुत्वासाठी वाटेल त्या थराला जाऊन भारतीयांनी लढा देणं हे आपलं धर्म कर्तव्य. मी आज इथे थांबतो. आपण सगळ्यांनी आलात, विशेषतः या स्त्रिया इथे उपस्थित राहिल्या, माता उभ्या राहिल्या. मला खूप आनंद झाला की गावामध्ये गेल्यानंतर अनेकदा तरुणांची, वृद्धांची संख्या मोठी असते, पण गावातल्या मुलीच आलेल्या नसतात. आणि ज्या मुली आपलं भविष्य आहेत, ज्या मुली आपल्या कुळाचा कुलाभिमान आहेत, आपला गौरव आहेत, घरांमध्ये ज्या स्त्रिया सुखी, आनंदी आणि खळखळत हसत असतात ती घरं सुखी असतात. घर स्त्रीहीन असेल तर ते स्मशानागत असतं. म्हणून स्त्रीहीन, बालहीन घर हे घरच नसतं.
मग ज्या घरामध्ये पावित्र्याने भारावलेल्या पवित्र शिखर गाठलेल्या सावित्रीचा, अहिल्याचा, माता सीतेचा, जिजाऊबाई साहेबांचा वारसा चालवणाऱ्या ह्या लेकी भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. त्या लेकींचं रक्षण करता करता त्या लेकींची मतिभ्रष्ट होऊ नये म्हणून त्यांच्या धर्मसंस्कार करणं. कॉलेजला जाताना आज आजऱ्यामध्ये 2-3 दिवसांपासून गोंधळ चालू आहे. अल्पवयीन मुलींची टिंगलटवाळी कुठच्या तरी देशद्रोही जिहादी अतिरेक्यांनी केली आहे. हे प्रकरण उघड पडलंय. उघड झालेलं प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचतं, पण अनेक प्रकरणं अशी आहेत जिथे आईबाप मुलींनाच दाबतात, शिक्षण बंद करतात. नको जाऊ कॉलेजला, तुला त्रास होत असेल तर. अरे का नको जाऊ कॉलेजला? कोणाची माय व्यायली आहे तुला त्रास देतो, चल. आणि गावातल्या 50 मुलांनी जाऊन हातपाय मोडून काढले पाहिजे जो आपल्या लेकी सुनांच्या अब्रूवर आहे. त्यांची शिक्षण बंद करू नका, त्यांचं स्वातंत्र्य खंडित करू नका, त्यांच्या स्वातंत्र्याला सुरक्षित करा. त्यांच्या स्वातंत्र्याचा, त्यांच्या अधिकाराचा आणि त्याच्या पावित्र्याचा भंग कोण करणार नाही एवढा धाक तुम्ही निर्माण करा. काल सकाळी बीडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक अतिशय धर्मनिष्ठ असलेल्या तरुणावरती त्यांनी गावामध्ये हनुमान चालिसा सुरू केली. म्हणून हनुमान चालिसा बंद कर असे त्या अवतीभवतीच्या जिहादी अतिरेकी उकिरड्यावरच्या अरबांचे, तुर्कांच्या उकिरड्यावर जन्माला आलेली हरामखोर अवलाद त्याच्या घरावरती सर तन से जुदा नावाचं पत्र लावून गेले. पोलीस यंत्रणेने त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं आणि 2-4 दिवसांमध्ये त्या तरुणावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला आणि गावातले सगळे जिहादी अतिरेकी एकत्र आले. तो कुठे परसावण्यात गेला होता तेव्हा त्याला फाशी लावून मारण्याचा प्रयत्न केला. गावात हनुमान चालिसा सुरू केली म्हणून जिहाद्यांना त्रास झाला. अरे भडव्यानो, तुम्ही आमच्या देशात तुमच्या आईचे नवरे अरब आहेत असं छाती टोकून सांगता, वंदे मातरम म्हणणार नाही सांगता, याकूब मेमनच्या प्रेत यात्रेला 3-3 लाखाची गर्दी करून याकूब मेमन नावाच्या जिहादी वृत्तीचा जय जयकार करता, तरी सुद्धा आमचा सहिष्णू असलेला सदाचार संपन्न असलेला हिंदू शांत राहतो, तुमच्यावर दया काढतो. तो नपुंसक नाहीये, तो निष्क्रिय नाहीये, पण तो सज्जन आहे. पण अतिसज्जनतेचा गैरफायदा घेऊन जिहादी अतिरेक्यांनी उजळ मातेने छाती ठोकून भारत भूमीतल्या या रामकृष्णाच्या भूमीला पाठवण्याचा केलेला हा प्रयत्न बीड जिल्हा महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. प्रतापगडावरचं जे विस्तारीकरण झालं होतं ते एकनाथराव शिंदेनी पाडलंय. म्हणून मी त्या एकनाथराव शिंदेचा प्रामाणिक समर्थक आहे, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक आहे. अफजल खानाचं थर्ग त्या प्रतापगडावर नागडं असणं ही ते प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान या भूमीत गाडलाय. ही भूमी देशद्रोहाला गाडणारी आहे, पोषणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल गुरु अजमल कसाबला जसं 10 वर्ष इथल्या राज्यकर्त्यांनी पोचलं त्याप्रमाणे पोचलं नाही. भेटीच्या क्षणी वाघनखं घेऊन गेले होते. काही लोक म्हणतात तो धार्मिक लढा नव्हता, राजकीय लढा होता. राजकारण अफजल खानाचा राजकीय लढा आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तो धार्मिक लढा. अफजल खानाचा या भूमीत राजकारणाशी संबंध काय? खान, पठाण, शेख, सय्यद ही सगळी परकीय आडनाव आहेत, भारतीय आडनावं नाही आहेत. मग भारतीय लोकांनी भारतीयत्वासाठी अफजल खान मारलं आणि तात्काळ मारलं. काही लोक सांगतात की शिवाजी महाराजांनी, म्हणजे सत्य आहे की अफजल खानाने पहिला वार काढला आणि मग छत्रपतींनी त्याला मारला. पण मी तुम्हाला त्या पुढचं सत्य सांगतो की जर अफजल खानाने त्यांचा वार काढला नसता, त्यांच्यावर कट्यार मारली नसती, तरी पण शिवाजी महाराजांनी त्याला मारलाच असता. कारण शिवाजी महाराज स्वतःच्या वैयक्तिक अहंकारासाठी, वैयक्तिक राज्य निर्मितीसाठी लढत नव्हते. तर आया बहिणींची मळवट जी उद्ध्वस्त केली होती अफजल खानाने, धर्म पाठवला होता, धर्मस्थळं नासवली होती, भारतीय तत्वज्ञानाचा केलेला अपमान याचा घ्यायचा प्रतिशोध हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं जी नेली होती ती अफजल खानाची पाठ खजवण्यासाठी नव्हती नेली, त्याच्या कोथळा काढण्यासाठीच नेली होती. त्याच्यामुळे जरी त्यांनी वार काढला नसता तरी शिवाजी महाराज काय चौकातले तुकार पोरांसारखे नव्हते, जर तू नसशील भांडणार तर आपण पण नाही भांडणार, आपल्या मवाली गप्पा करण्यासाठी गेले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून शिवाच्या साक्षीने घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी गेले होते. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत. या छोट्याशा गावामध्ये आपण सर्वांनी शांतपणे हिंदुत्ववादाचं धार्मिक तत्वज्ञान माझ्याकडून तुम्ही ऐकून घेतलं आणि आपल्या आईच्या गर्भातून नेमकी निष्पत्ती काय करायची आहे, नेमकी उत्पत्ती काय करायची आहे, आपल्या रक्ताला न नासवणारी आपल्या वीर्याची शुद्धी होऊन आपल्या पितृदेवतांना आनंद मिळेल, पितृपक्षातलं जे कर्म आहे ते न करता सुद्धा पितृमोक्षाला प्राप्त होतील, इतकं उच्च कोटीचं धार्मिक कार्य करणं म्हणजे हिंदुत्व आहे. आणि आपल्यावर ही दुर्दैवी वेळ, जी हिंदुत्व भारतामध्ये करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. भारतीयांना भारतामधल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, आपल्या धर्मासाठी भारतामध्येच लढावं लागतंय. ती पुढच्या पिढ्यांवर येऊ नये म्हणून करायची क्रिया म्हणजे धार्मिक क्रिया म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, पितृपक्षात जो पंधरवडा घालून तुम्ही सगळं पितरांना गती मिळावी, मोक्ष मिळावा आणि आमच्या कुळाचा उद्धार व्हावा यासाठी जे प्रयत्न करतो तोच प्रयत्न म्हणजे हिंदुत्व आहे.
जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज की पते पार्वते पते हर 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 रामचंद्र की